हॅलो फ्रेंड्स, आज मी माझा हा सेल्फ मेकअप लुक तुमच्या समोर स्टेप बाय स्टेप करत आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले स्किन प्रिपरेशन. सर्वप्रथम मी माझी स्किन व्यवस्थित क्लीन करून रोज वॉटर स्प्रे टोनर म्हणून अप्लाय करत आहे. यामुळे माझी स्किन हायड्रेट होते आणि मेकअपसाठी छान तयार होते. त्यानंतर सेटाफिल डॅमचं हे मॉइश्चरायझर मी अप्लाय करत आहे. यामुळे स्किनला चांगला मॉइश्चर मिळतो आणि मेकअप स्मूथ व फ्लॉलेस दिसतो. त्यानंतर आपण करणार आहोत कलर करेक्शन. डार्क सर्कल्स आणि पिगमेंटेशन न्यूट्रल करण्यासाठी मी मेबलिन फिट मीचं कन्सिलर करेक्टर म्हणून वापरत आहे. शेड नंबर 40 आहे. तो व्यवस्थित ब्लेंड करत आहे. त्यानंतर बेससाठी मी मेबलिन फिट मीचं कन्सिलर शेड नंबर 25 बेससाठी अप्लाय करत आहे. जिथे जिथे हायलाइटिंग पॉइंट आहे आपला नोज ब्रिज टी झोनवरती हा आपण व्यवस्थित कन्सिलर अप्लाय करत आहे आणि चेहऱ्यावर नीट ब्लेंड करत आहे जेणेकरून नॅचरल फिनिश मिळेल. त्यानंतर मेबलिन सनकिसर लिक्विड ब्लश अप्लाय करत आहे आणि तो बेसमध्ये छान ब्लेंड करत आहे. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. त्यानंतर मेकअप लॉक करण्यासाठी मेबलिन फिट मी लूज फिनिशिंग पावडरने संपूर्ण मेकअप सेट आणि लॉक करत आहे. यामुळे मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यास मदत होते. त्यानंतर बेस सेट झाल्यानंतर मी ब्रॉन्झर ब्लशर वापरून माझ्या चेहऱ्याचं कॉन्टरिंग करत आहे. मी ते जॉ लाईन, नाकावर, गालांच्या खाली, कपाळाच्या बाजूंना अप्लाय करून व्यवस्थित ब्लेंड करत आहे. यामुळे चेहऱ्याला सुंदर डेफिनिशन आणि नैसर्गिक डायमेन्शन मिळते. यानंतर आपण करणार आहोत आय मेकअप. सगळ्यात पहिले लाईट ब्राऊन कलर क्रीजवरती अप्लाय करून घेत आहे आणि माझ्या साडीचा कलर पिंक असल्यामुळे थोडासा मी लाईट पिंक आय शॅडो वापरून सॉफ्ट आणि एलिगंट आय लुक तयार करत आहे. त्यानंतर आपण आय लायनर लावून घेणार आहोत. आय लायनर झाल्यानंतर माझे डोळे छोटे असल्यामुळे मी व्हाईट स्किन काजळ पेन्सिलचा यूज करत आहे. त्याच्यानंतर आपण मस्कारा अप्लाय करणार आहोत. मस्कारा लावल्यानंतर आपले डोळे छान आणि सुंदर बोलके असे वाटतात. त्यानंतर लिप लायनर लावून लिप्सचा शेप डिफाईन करत आहे. त्यानंतर माझी आवडीची लिपस्टिक अप्लाय करत आहे. नंतर आपण करणार आहोत आयब्रो डिफायनिंग. आयब्रो डिफाईन केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो येतो. आता मेकअप फिक्सर. शेवटी मी मेकअप फिक्सर स्प्रे करत आहे जेणेकरून माझा मेकअप जास्त वेळ फ्रेश, स्मच प्रूफ आणि लॉंग लास्टिंग राहील. असा माझा सेल्फ मेकअप लुक पूर्ण झाला आहे. तुम्हालाही असा इझी आणि प्रोफेशनल सेल्फ मेकअप शिकायचा असेल तर माझं पेज नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.